आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन आहे। यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बदलण्यात आला होता। मात्र काही मेहकर शहरातील गणेश मंडळांनी जुनाच रूट कायम ठेवण्याची विनंती करून आग्रह धरला होता। त्यामुळे पोलीस विभागाने 15 सप्टेंबर रोजी सर्व गणेश मंडळांची बैठक घेऊन जुनाच मिरवणुकीचा मार्ग कायम ठेवला आहे। या संदर्भात शिंदे शिवसेना गटाचे शहर प्रमुख जयचंद बाठिया यांनी माहिती दिली। तसेच राजे छत्रपती ड्रायव्हर युनियनच्या वतीने यावर्षी गणरायाची स्थापना करण्यात आली होती, तर 16 सप्टेंबर रोजी महाप्रसादाचा वाटप करण्यात आलं। यावेळी शिंदे गटाचे युवा सेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख ऋषीभाऊ जाधव, आमदार संजय रायमुलकर यांचे सुपुत्र युवा नेते नीरज रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद घेतला। महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे। सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा। महाप्रसाद चला चला चला, लवकर लवकर चला। महाप्रसाद सुरू झालेला आहे, लवकरात लवकर या। मेहकर शहरामध्ये जे गणेश विसर्जन होतं, म्हणजे एक मंगळवारी उद्या जे गणेश विसर्जन होणार आहे त्याचा रूट बदलण्यात आला होता। जुना जो रूट होता तो अगोदर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आला होता। मात्र काल पोलीस विभागाने बैठक घेऊन जुनाच रूट कायम ठेवला आहे। या संदर्भात आपले म्हणणे काय आहे? कालची मीटिंग पोलीस स्टेशनमध्ये ॲडिशनल कलेक्टर साहेब, महामुनी साहेब, DYSP पाटील साहेब, राजेजी शिंदे, ऋषिकेजी जाधव आणि नीरज रायमुलकर यांच्या संदर्भात मीटिंगमध्ये या प्रमुख उपस्थितीमध्ये मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं, सगळ्यांनी पूर्ण जेवढे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्या मंडळाच्या अध्यक्षांचा विचार घेण्यात आला। आधी त्यांनी सांगितलं की नवा रूट आम्हाला मान्य आहे, पण 2-3 जे आहेत मंडळ जुने, त्याच्यात चंद्रेश्वर असेल, भारत तालीम संघ असेल, की त्यांचं म्हणणं होतं की जे पारंपरिक आपला जुना जो रोड आहे त्याच रोडने घ्या। आमच्यासोबत लहान लहान मुलं असतात आणि त्यांचा स्टॅमिना त्या ठिकाणी पुरत नाही खेळण्यासाठी, ते लेझिम असेल, ढोलपथक असेल, तर त्या अनुषंगानं जुनाच आपण घ्यावा ही आमची विनंती आहे। पण पोलीस प्रशासनाला 100% जोपर्यंत सहमत भेटत नाही तोपर्यंत रूट तो बदलत नाही। आणि सर्वांची इच्छा असल्यामुळे जी कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी इच्छा पण होती सर्वांची, आणि त्यांच्या इच्छेनुसार आपण हा रूट कायम ठेवला। जुना रूट कोणता असेल मग आता? जुना रूट हा जो पहिला पारंपरिक रूट जो होता आपला नगरपालिकेच्या समोरून, तहसील चौकातून, त्याच्यानंतर सरळ पोस्ट ऑफिस समोरून, त्याच्यानंतर सावजी गल्लीतून पैनगंगा नदीपर्यंत त्या ठिकाणी जो जुना रूट आहे त्याच रूटला मान्यता पुन्हा देण्यात आलेली आहे।